आजींनाही वाटतंय कपिलचं वागणं खोटंय. तो का वागतोय असा? कुणी सांगितलंय त्याला असं वागायला की तो स्वतःच्याच मनाने असा वागतोय? असं तर नाहीये ना की कुणाला तरी भलत्याला गौरीत इंटरेस्ट आहे आणि तो कपिलला धमकावून त्याला असं वागायला लावतोय? की त्यांना डाडाचा पैसा वापरून रामाश्रयाला कर्जातून बाहेर काढायचंय? नाही, पण तो असा नाहीये. त्यात ही गौरी येऊन सांगून गेलीये. तो डमी दगडू ऐकतही नाहीये, भेटायला तयार नाहीये. काय ग, कसल्या विचारात हरवलीयस? रामाश्रयचा. मल्लिका, अगं तुझं लग्न ठरलंय आता. आईंनी सगळं मनापासून ऍक्सेप्ट केलंय. हे बघ, आता यापुढचे काही दिवस तू फक्त तुझ्या लग्नाच्या विषयात लक्ष घालायचं. यु नो, अगं गोल्डन डेज आहेत हे पुन्हा नाहीये. आणि रामाश्रयचं म्हणशील तर रामाश्रय काय, रामाश्रय इथेच राहणार आहे आयुष्यभर. तुला हे काम करायचंच आहे. काय दादा, तुम्हीच म्हणता ना, वन शुडंट लेट देअर पर्सनल लाईफ अफेक्ट देअर प्रोफेशनल लाईफ. दोन्ही एकत्र करूच शकतो की. दॅट्स लाईक माय डॉटर. तुला माझ्याकडून काही मदत हवी असेल ना तर सांग. डेफिनेटली. दादा, तुम्हाला आठवतंय मी तुम्हाला दगडू परबला शोधायला सांगितलं होतं? अरे, तो दगडू अजूनही तुझ्या डोक्यात आहे. ओके, डोंट वरी, मी त्याच्या मागावर आहे. इनफॅक्ट आता 2-4 दिवसांपूर्वी भेटला होता मला. दगडू तुम्हाला भेटला होता? हो. कुठे? अगं हे आपलं पिठ्यावर तो बार नाहीये का, त्या बार मधनं बाहेर पडत होता. दारूच्या नशेत होता. तुम्ही त्याला पकडून इकडे का नाही आणलं? अरे, या गोंधळात त्याला इकडे कसं काय आणणार? एकदा तुझा साखरपुडा झाला ना की बघ, त्याला पकडून घेऊन येईन इकडे. हा गौरीताई, दगडू काशाबा परब 2 महिन्यांपूर्वी वारला. काय? मला तुमच्या तिघांकडून एक प्रॉमिस हवंय. ही दगडू परबची जी बातमी आहे ती आपल्या चौघांशिवाय कोणालाही कळता कामा नये. मल्लिका, तुझ्या डॅडींनाही नाही आणि कपिल, माझ्या बाबांनाही नाही. दादा, हा दगडू नेमका कसा आहे हो? म्हणजे तो श्रीमंत आहे, बॉडी बिल्डर आहे. व्हॉट आय मीन टू आस्क इज, तो आपल्याला इकडे येऊन त्रास नाही ना देणार? दगडू आणि त्रास देणार? अरे, फाटका म्हातारा आहे तो. एक फटका काय, फुंकर मारली ना तरी उडून जाईल असं आहे. काहीतरी थोडीफार जमीन आहे म्हणे वडिलोपार्जित, त्याचं थोडंफार भाडं वगैरे येतं. मला एक कळत नाही पण त्याचं, आपल्या विरुद्ध वकील नेमलाय त्याने, पण दारूसाठी सगळ्यांपुढे हात पसरतो. म्हणजे वकील कसा परवडतो ना हेच समजत नाही मला. त्या दगडूला मुलगा आहे, पण बापाच्या दारू पिण्याच्या सवयीमुळे घर सोडून गेलाय. कुठे गेलाय हे कोणालाच माहित नाही. बापाला भेटायला बघायला अजिबात येत नाही. आता कोण येणार ना अशा बेवड्या बापाला भेटायला, नाही का? आणि म्हणूनच मला कळत नाही या दगडूला ती जमीन हवी आहे कशाला. अरे कितीदा सांगितलं मी. काय आडवडीक चाली, जरा थोडं धीर धरा ना मग तुमचं. कसा आहेस दादा? मी बरा आहे, पण तुला काय अशी धाड भरली? कुठे काय, मला काय झालंय? मी ठणठणीत आहे एकदम. तुला ठणठणीत चोपला पाहिजे. साखरपुड्याची तारीख माझ्या या जन्मात तरी ठरणार आहे का नाही? कसा वाटता? आम्हाला छानच वाटतंय, पण आम्ही साडीत कशा वाटतोय हे महत्वाचं. ऍक्च्युली आजी, बऱ्या दिसतोय ना आम्ही? बऱ्या दिसतो? अगो, नक्षत्र आणि दिसतास दोघं. खरंच? मला तर इतकं टेन्शन आलं होतं ना, म्हणजे याआधी कधी मी साडी नेसली नाहीये ना. हो ना, आता फक्त ही कॅरी करायला जमली म्हणजे मिळवलं. पल्लू पल्लू पल्लू, तू बिलीव्ह पण नाही करणार, माझ्या आयुष्यात थोड्या वेळाने काय घडलं ते. तू काय झालंय? तू एवढी एक्साइटेड आहेस, किंचाळतेस, प्लीज सांग काय झालंय?
पल्लू म्हणजे मला ना खरंच विश्वासच बसत नाही की खरंच माझ्या आयुष्यात हे घडतंय. कमी स्वप्नात आहे. नीतू प्लीज अगं मला कळेल अशा भाषेत सांग प्लीज लवकर. आय एम ऑल्सो गेटिंग एक्साइटेड. प्लीज सिट डाऊन. तर तुमच्या एक्झॉटिक डेट करता आम्ही हे टेबल फायनल केलंय. वाव अभया, हे टेबल नको. का? हे खूप मोठं होतं यार. म्हणजे नाही असं दे ना मोठं प्रशस्त एकदम. हा तसं नाही रे, असं छोटं पाहिजे, कॉम्पॅक्ट. यार प्रत्येक गोष्टीचं एक्झाम्पल द्यायला लागते. हे बघ, हा असा हात घेतला, केवढं लांब होतोय, केवढं लांब होतोय. ते जरा असं इथे. ओके